श्री स्वामी समर्थ. जसं काय तुम्हाला सांगितलं होतं की जशी मुलगीची पुढं जे अचिव्हमेंट असेल तर मी ते तुम्हाला सांगत जाईल. आणि कालच तिचा रिझल्ट लागला आणि सगळ्या विषयात खूप छान मार्क पडले तिला. तुम्हाला मी त्यामध्ये दाखवलं आहे सुद्धा. पहा की मी तिचे मार्क किंवा तिचं हे म्हणजे ती जे मिळवत आहे त्या गोष्टी, त्यात मला खूप अभिमान आहे तिचा. पण असं नाही आहे की तो मुलगा काहीच करत नाही आहे किंवा त्याचं कायच नाही आहे. डिग्री महत्त्वाचीच आहे, डिग्री महत्त्वाची नाही असं नाही. पण तो जे शेती करतो किंवा तो जो बिझनेस करतो आहे तो पण खूप महत्त्वाचा आहे. जर आपल्याला त्या मुलाला जर साथ द्यायची किंवा एखादी व्यक्तीची जर पडती बाजू असेल तर त्यावेळी आपण हातरणं जर प्रेम केलं आहे तर ते निभावण्यासाठी मी माझ्या मुलगीला शिक्षण देताना असंच दिलेलं होतं की म्हणजे एखाद्यावर जर आपण प्रेम केलं तर त्याला शेवटपर्यंत साथ देणं पण महत्त्वाचं आहे ना. मग त्याची पडती बाजू आहे किंवा तो अजून म्हणजे पायावर उभा आहे, तो सगळं आहे त्याच्याकडं, नाही असं नाही. पण आणि शिक्षण पण त्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. आत्ता त्याची अचिव्हमेंट म्हणजे जे ते एक शॉप सुरू केलं त्यानं, ते मी तुम्हाला बीडमध्ये गेल्यानंतर त्याचं काय आहे ते सगळं तुम्हाला मी दाखवणार. कुठल्याही बाबतीत मग कुठलीही गोष्ट म्हणजे ठेवणार नाही, सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी पोचवणार. कारण माझी फॅमिली आज फक्त तुम्ही, कोणी नाही. कोण माझे 10 सबस्क्राईब असतील किंवा 15 सबस्क्राईब रोज मला पाहणारे असतील त्यांच्यासाठी 10 आणि 15 सबस्क्राईब म्हणजे खूप झालेत माझ्यासाठी. एक माणूस जरी मला जोडलेला गेलेला असला तरी तो माझ्यासाठी खूप आहे. कारण मी माणसं जोडत असतो आहे, मी नाही तोडलेली. मी माझी माणसं स्वतःहून आजपर्यंत कधीही तोडलेली नाहीत. माझा हात सगळे सोडून गेलेत, मी कोणाचाही हात सोडलेला नाही. आणि अशा व्यक्तींचा आता इथून पुढं हात मला पकडायचा नाही, ज्यांनी माझी वेळ आल्यानंतर हात सोडून मला हकलून दिले. अशा लोकांचा हात पुन्हा मला पकडायचा नाही. ज्यांनी माझी कुठलीही म्हणजे कसलीही पर्वा न करता सरळ मला हात पकडून घरातनं बाहेर हाकललेले लोक आहेत. का? कारण त्यावेळी माझ्यावर परिस्थिती होती किंवा माझी वेळ चांगली नव्हती. आणि स्वामी सगळ्यांची वेळ बदलतात. शेणातला किडा शेणात राहत नाही, बाहेर पडतो कधी ना कधी तर. आणि ती वेळ आज माझ्यावर स्वामींनी आणून दिली. माझी पोरं लहान होती त्यावेळी मी इतकं स्ट्रगल करून मी आज ह्या स्टेपला पोचले. मला स्वामींनीच पोचवलं. माझी काय अवकात नाही की आज मी इथंपर्यंत पोचलो. आणि खूप 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 स्ट्रगल केले मी मुलांना इथंपर्यंत आणल्यानंतर. आणि माझ्या आज खांद्याला आल्यानंतर आज सगळ्यांना हे का दुखते मला माहीत नाही, का त्यांना त्रास होते ते सरळ येऊन मला इथं सांगतात की आम्हाला तुझ्या मुलांबद्दल तुम्हाला सांगायला मी तुम्हाला विचारलेलंच नाही तर तुम्ही मला येऊन सांगताय का? मी कधीच विचारलेलं नाही आजपर्यंत तुम्हाला माझा आणि माझ्या मुलांचा काय प्रॉब्लेम आहे का, कधीच नाही. कधी त्यांनी लहान असताना मुलांना कपडे घेऊन दमले तर लोकांकडून लाज वाटत नाही मला सांगायला, कारण तेवढी माझी परिस्थिती नव्हती. मी एकटी कमवणार होते, मी एकटी त्यांना सगळं बघणार करणार. रडायचं नाही आहे किंवा रडून असं सांगायचं नाही. ती पण वेळ मला दाखवली स्वामींनी म्हणून माणसं कळाली त्यामुळे रडण्यासारखं काय नाही आहे. लोकांकडून मागून मी लहान असताना मुलांना माझ्या कपडे घातलेत आणि ते मी त्यांना कायम आठवून देतो की आज आपली वेळ चांगली आली म्हणून तुम्ही ते दिवस विसरू नका. किंवा मी सांगतोय म्हणून नुसतंच मम्मी तू सण केलेस नाही, हे लक्षात ठेवूनच पुढचे दिवस आपण करायचे आहेत. आणि म्हणजे मी माझ्या मुलगीवर माझा खूप मला अभिमान आहे. खूप खूप प्राऊड आहे मी तिच्यावर. तिनं मुलगा पण चूज करताना स्वामींची कृपा, स्वामींचा भक्त मिळणं खूप. आणि तो जो गुणगान वगैरे मी गात नाही, तो मुलगा कष्ट करून एक आईला प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीनं कष्टानं जर तो आईला बघत असेल तर तो माझ्या मुलगीला पण छान सपोर्ट करणार, तो तिला पण साथ देणार आणि तो तिच्याबरोबर छान राहणार.
लोक म्हणतात मुलगी एवढी शिकलेली आहे, मुलगा अजून काय सेटल नाही, उद्या खूप अडचणी येतील अडचणी उद्याच बघणार. मी पण आहे सपोर्ट करायला त्यांना, मी नाही असं सोडून देणार. असं असते आई म्हणून माझ्या पण मनात आलेलं की मुलगा अजून सेटल नाही, काय होईल कसं होईल. घालवले नाही थोडे दिवस, मी पण घालवलेत 1-2 वर्ष त्याला दिलेले. त्या वेळेत त्यांना सांगितलेल्या सगळ्या गोष्टी केल्यात. ते सगळं करून पण जर काय प्रॉब्लेम असेल, त्याला पण आहे ना त्यांची फॅमिली. त्याला काय असाच आहे काय, त्याची पण फॅमिली विचारतात. त्यांच्या आईशी बोलणं झालं आणि इकडच्या लोकांचं म्हणणं काय माझ्या इकडं की नाही बीड एरिया खतरनाक आहे. ते बीड एरिया खतरनाक आहे म्हणून तिकडे सेटल हो असं नाही. आम्हाला जायला यायला लांब होणार, मुलगी तुझी एवढ्या लांब जाणार, त्यामुळं आमच्यासाठी त्यानं इथं येऊन सेटल व्हावं. हे कुठलं काय गोष्टी असतात. तो का त्याचं घरदार, आईचं घर, बाबाचं घर सोडून, तो तिथल्या सगळ्या गोष्टी सोडून तो काय येऊन इकडं सेटल होणार. ह्यांच्या मनाच्या इच्छेसाठी मी त्यांना हो हे म्हटलं, पण ते तसं करायला तयार नाहीत ना. मुलगीसाठी तो एक वेळ तिची एक्झाम झाली किंवा ती सेटल होणार आहे, ते दोघं सेटल होणार आहेत असा जर विषय असतात तर म्हटलं असतं. पण त्याला त्याचं सगळं सोडा आणि इकडे येऊन राहा म्हणणं जगाच्या नादाला लागून की नाही असं आपल्याच मुलगीचं वाट लावणार नाही. माझी अक्षरशः सगळी वाट लागलेली होती. त्यातनं मी त्यांना दोष देत नाही. माणसं खराब असतात, निघतात. बघून सवरून केलं आणि किती काय केलं तर मी समजा आणला असता कोण, मी पसंत केला असता आणि मी काहीतरी स्थळ आणलं असतं आणि जर वाईट घडलं असतं तर काय झालं असतं. म्हणजे असं समजून जा. कोणाचं काहीही सांगता येत नाही, कोण कधी काय बदलेल. पण जर त्यांच्या प्रेमानं, त्यांच्या मनानं जर ते काहीतरी करत असतील आणि त्याच्यात मी आडवा पाय घालणं खूप चुकीचं आहे. आणि त्यांचं सगळं चांगलं होत असताना, चांगलं चाललेलं असताना त्याच्यात काहीतरी अडचण का म्हणतोय मी. आपणच आधी जर असं वागायला चालू केलं आपल्याच लोकांनी तर मग पुढचे पण वागणारच ना. मग तुम्हीच आधी योग्य वागा. आणि मी पण जास्त ढवळाढवळ कुठल्या बाबतीत इथून पुढं म्हणजे त्यांचं लग्नापर्यंत सगळ्या गोष्टी, एकदा लग्न झाल्यानंतर बाई तू असं कर, हे कर, ते कर. त्यांच्या आयुष्यात तिनं पूर्ण त्याला साथ देऊन, त्याच्या आईला साथ देऊन तिनं त्यांचं आयुष्यात आता काय मोठं व्हायचं ते तिनं तिकडं ठरवायचं. अजिबात इकडचा विचार करायचा नाही. मी तिला सारखं तेच सांगतो. ह्यात आईवडिलांचा जो ढवळाढवळ असते त्यामुळं पण मुलांचं खूप प्रॉब्लेम येत असतात. कारण त्यांचं तिकडं काय चाललं आहे आयुष्यात हे आपल्याला माहीत नसते. आणि आपण इथं काहीतरी 1-2 गोष्टी सांगितल्या की ते तेवढंच पकडून आणि अल्लड असतात, लहान असतात, अजून त्यांना समजत नसते काय वागायचं काय नाही. 1-2 गोष्टी चांगल्या सांगता आल्या तर तिला सांगायच्या. तिथनं पुढं आपण कुठलीही ढवळाढवळ करायची नाही. आणि तिनं त्याचं आयुष्यात आता खूप मोठं म्हणजे दोघांनी मिळून स्वतःचं आयुष्य मोठं करायचं एवढाच विचार करायचा. आणि या लोकांच्या नादाला लागून कुठलीही मी निर्णय चुकीचे घेणार नाही. त्यांना कधीहीच असं जबरदस्ती करणार नाही की तुम्ही तिकडं सगळं सोडा आणि इकडं येऊन राहावा. खूप चुकीच्या गोष्टी माझ्या बाबतीत घडलेल्या आहेत, त्या मी तिच्या बाबतीत घडू देणार नाही, कधीच घडू देणार नाही आणि होऊ देणार नाही. आणि ते फिनेलचे जे मी व्हिडिओ तुम्हाला सांगितलेले करणार आहे मला ते करायला दाखवायला, कारण तुम्हाला सगळं माझ्याकडे साहित्य अवेलेबल आहे, फक्त वेळ नाही आहे. कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याचं जे प्रमाण वगैरे असतं आहे ते सगळं केमिकल आहे. त्याला शांत बसून तो व्हिडिओ करून दाखवायचा असतो. आणि तुम्ही बिझनेस करणार असाल घरच्या घरी चालू तर ते खूप चांगलं आहे. तुम्हाला व्यवस्थित पूर्ण माहिती देणार, ते कुठं मिळते काय हे सगळी पूर्ण माहिती देणार. गडबड करून उगाच काय तर वाटेल ते तुम्हाला माहिती देऊन का उपयोग नाही. आणि एक तुम्ही समजा म्हणजे असं सांगलं 10 रुपयाला एक फिनेलची बाटली तयार होते. आणि काय सांगू म्हणजे 10 रुपयाची बाटली तुम्हाला आणायला लागणार होलसेलमधनं. 2 रुपयाचं आतलं जे फिनेल होते ते तयार. 12 रुपयाला फिनेलची बाटली तयार होते जे तुम्ही बाजारातून विकत आणता. लवकरात लवकर मी करण्याचा व्हिडिओ तयार करणार प्रयत्न करतो. कारण आत्ता ते बिझनेस एवढा चालू आहे ना, मला ते मार्केटमध्ये वगैरे स्वतः जाऊन आम्हाला तिथं द्यायला लागते आणि फार लांब जावं लागते. त्यासाठी आम्हाला ते सगळं करून येऊन परत घरात काम चालू आहे बाथरूमचं वगैरे, त्यामुळं
करायला मिळालेलं नाही आहे. पण मी दाखवणार चांगल्या पद्धतीने व्यवस्थित तुम्हाला तो व्हिडिओ करून दाखवतो. आणि मुलगीला छान मार्क पडलेत. हे शेवटच्या वर्षातली म्हणजे 5व्या वर्षातली पहिली एक्झाम होती. आता शेवटची एक्झाम असणार ती डिग्री डायरेक्ट त्यांना मिळणार आहे. मग झालं तिचं शिक्षण पूर्ण. मी तिला म्हणतो आहे काही आता पुढं शिक्षण न घेता फक्त तुम्ही आता काय असेल ते तुमचं पैसे मिळवण्याचे मार्ग, तिचे पैसे मिळवतात ती तिसऱ्या वर्षापासून, दुसऱ्या वर्षीपासूनच 3,000 रुपये दुसऱ्या वर्षी मिळवत होती ती. त्यानंतर ते असंच हळूहळू 3,000 म्हणजे मिनिमम. मी म्हणतो आहे पैशासाठी कुठल्याही गोष्टी करायला लागलाय तुम्ही. होय पैसा महत्त्वाचा आहेच, पण ज्ञान पण तितकं महत्त्वाचं आहे. ते ज्ञान घेत ती पैसे मिळवत होती. आणि सगळ्यांना काय वाटतं माहिती काय मिळवलं ह्यांना, हे मिळालं आम्हाला जाईल त्यावेळी आम्हाला कोण ना कोणतं टोमणे मारून, अरे काय झालं अजून 5 वर्ष, अजून किती वर्ष, अजून किती. अरे 5 वर्ष दिलेले आहेत तर ते 5 वर्ष शिक्षण पूर्ण तर व्हायला पाहिजेत ना. गेलं की तुम्ही असं लगेच आज ॲडमिशन घेतलं आणि उद्या डिग्री घेऊन तुमच्यासमोर डायरेक्ट अशी काय म्हणतात ते अधिकारी येऊन उभा राहायचं, असं कुठं असते. तुम्हाला कुठल्या गोष्टी माहीतच नाही तर तुम्ही बोलतायच कसं. आज तुम्हाला समजलं, आज मुलगी शिकायला गेली लगेच एक अजून किती वर्ष, मग आम्ही आता मेल्यावर व्हा, मग आता आमचं झाल्यावर व्हा, असं ब्लॅकमेलिंग, फक्त इमोशनल ब्लॅकमेल करणार आणि बोलणार प्रत्येक वेळी. चांगलं कधीही तिने आमच्या बाबतीत म्हटलेलं नाही किंवा कुठल्याही नातेवाईकांनी आम्हाला सपोर्ट चांगल्या पद्धतीनं कधीच केला नाही. आम्ही मस्त त्यांच्या प्रत्येक वेळेला हाक मारल्यानंतर जाऊन उभा राहिलेलं. आता सगळ्यांना लांबूनच नमस्कार, बास. सगळ्यांसाठी सगळं करून झालं. इतके आम्हाला टांग मारून पण सगळ्यांसाठी आम्ही सगळ्या गोष्टी केल्या आणि तरी पण आम्हाला हेच भोगायला आले. आणि शेवटी ह्यांना काय वाटतं आहे, आता मुलगीचं लग्न म्हटल्यानंतर हिला सगळं आता द्या करा आणि अशाच गोष्टींचा विचार करून ते मला असे वागणूक देतात. म्हणजे त्यांना माहिती आहे मी गरम डोक्याचे, मी काय असं ह्यांचं काय ऐकून घेणार नाही किंवा ह्यांचे हे वागणं बोलणं सहन करणार नाही. हां का दाखवत असेल माहिती आहे काय मुलगा, कारण कुठं जर भेटलीत हिंडली फिरलीत तर ह्यांना प्रश्न विचारायला नको ना, म्हणून हे ह्यांचे विचार. पोरगं राहते बीडला, कधी 2-4 महिन्यानं एकदा, ते पण मी बोलवल्यानंतर भेटायला आलेला होता ह्याच लोकांना. आणि ह्यांनी हा विचार करून सांगतात की हां असं म्हणून भेटवत असेल हो, कुठं तर दिसली भेटली तर कोण विचारायला नको म्हणून दाखवा लागला. हे असले 3rd क्लास लेवलचे विचार असणारे नातेवाईक हे माझ्याच नाही असतात सगळीकडंच. मुलगी आहे म्हणजे त्यांना वाटते, पण नाही, मी सगळ्या गोष्टी चांगल्या केल्यात ना. माझ्या मुलांच्या बाबतीत सगळं चांगलंच झालं, चांगलंच केलं. आणि आज स्वामींनी मला पूर्ण गटरीत मी पडलेला एक किडा होतो ना, त्या किड्याचं आज माझं सोनं केलं त्यांनी आणि झालं सोनं. आणि माझे खूप चांगले दिवस आले आणि फक्त ही स्वामींची कृपा आहे. त्यांच्या मार्गात आल्यानंतरच हे सगळं माझं चांगल्या गोष्टी घडायला सुरू झाल्या. आणि त्यांच्या मार्गात येण्यासाठी खूप वेळ झाला, खूप वेळ झाला आणि खूप त्रास त्यामुळं सहन करायला लागला, कारण त्यांच्या मार्गात नव्हतो मी. आणि हा झाला माझा त्यांच्यावरचा विश्वास. ह्याला अंधश्रद्धा म्हणू शकत नाही, कारण मी त्यांच्यावर विश्वास ठेवून काय मी जप तप काय केले असते तर त्याचं फळ म्हणून मी हे मानतो आहे की ही स्वामींची कृपा आहे. की मला स्वतःला हातपाय हलवायला लागलेच, त्यावेळी पण मी करतच होतो ना, त्यावेळी पण मी काम करतच होतो, तरी पण मी शेणात होतो. काय असतं, कशा अडचणी असतात आणि कसं त्यातनं बाहेर पडायचं असते, ह्याचा मिलाप फक्त स्वामी दाखवतात आपल्याला. आणि हे सगळं स्वामी व्यवस्थित मार्गावर आणतात. पूर्वी पण त्यांनी मलाच बुद्धी दिली चांगली, म्हणून मी त्यातनं बाहेर पडलो. खूप काही माझ्या आयुष्यात घडलेलं आहे, पण त्या गोष्टी न सांगता मला फक्त आत्ता सध्या माझ्या बघा मुलगीसाठी 4 शब्द मी कुठं रिकामं, मला कुठं बोलायचं आहे, कुणाबरोबर बोलणार ना मी, म्हणून फक्त मी ह्याच्यावर इथं बोलू, कोणी मला काहीही बोलू ते मला काही फरक पडत नाही. आणि तुम्हाला मी रिझल्ट पण दाखवते काय आला आहे तिचा, ते फक्त तुमचा सपोर्ट असू देत. माझ्याबरोबर चांगलं आणि वाईट बोलल्यानंतर
मी खूप वर्ष सगळं सण केलं. मी असं सहजच आत्ता बोललो आणि आत्ता केलं असं नाही. आज मी 44 वर्षाचे, एवढे 44 वर्ष सगळं सण केलं. त्यामुळं आजचा एक 2 महिन्याच्या या गोष्टी नाहीत. त्यामुळं सगळ्यांना इग्नोर. माझी फॅमिली यूट्यूब फॅमिली, बाकी कोणी नाही. मला कोणी यावर बघो, एक जरी म्हटलं ना, एका जरी व्यक्तीनं माझा व्हिडिओ पाहिला तरीसुद्धा मला चालतं आहे. किंवा माझा व्हिडिओ बघा आणि तो फेमस करा आणि ह्याच्यासाठी नाही, मी माझं मन रिकामं करण्यासाठी ह्याचा फायदा घेतो आहे. कारण मला वाटते मी कुणाशी तरी बोलतो आहे, माझं कोणतरी समोरून ऐकते, हे असं विचार करून मी हा व्हिडिओ बनवत असतो. आणि मुलींना काय आहे, किती पण तुम्ही बघा, आता तर मुलींना हुंडासाठी लग्न करून देतात आणि हुंड्यासाठी त्यांना मारून टाकतात. कशाला पाहिजेत हे असे पैसेवाले लोक? नको मला माझा जावई घरी बसला तरी चालते, असू दे, दोघं मिळून खातील, दोघं मिळून करतील. तर पोरग्याला मी सपोर्ट करीन, काय असेल ते लागेल तर करीन. तो तिला पायावर उभा राहण्यासाठी करेल, ती त्याला पायावर उभा राहण्यासाठी, दोघं एकमेकांना साथ देऊन करतील. असू दे गरीब शेतकरी जावई माझा. खरं पैसेवाल्यांना देऊन हुंड्यासाठी त्यांना मारून टाकून हे एक धंदे करण्यापेक्षा अशाच गरीब पोरांना पोरी द्या. आणि खरंच कष्टानं त्यांना जर जगवणार असतील तर कष्टानं काम करणाऱ्या पोरांना पोरी दिल्याच पाहिजेत. न की मिळवून ठेवलेल्या बापाच्या पैशावरती तो रुबाब करून त्या पोरगीला छळ करून मारून टाकणार असेल तर अशा मुलींना मुली देऊ नका. आणि प्रेमाला सपोर्ट करा, जर तो व्यक्ती चुकीचा नसेल तर. आणि व्हिडिओत ते 2 रेसिपी टाकलेत मी, ते रेसिपी मी आता काही सांगणार नाही. फक्त मी ते व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यात माझ्याकडं 2 मी व्हिडिओ करून ठेवलेले होते ते रेसिपीजचा, ते तेवढं बघा. आणि परत मला काय वाटलं किंवा मला बोला असं वाटलं तर मी पुन्हा व्हिडिओ बनवणार. श्री स्वामी समर्थ. हे मी समोसे बनवत आहे. कढई ठेवून त्यामध्ये जिरे टाकून, वाटाणे, हरभरे, मिरची आणि आलं लसूण टाकून मॅश करून घेतलं. आणि त्यामध्ये हळद, मीठ आणि बटाटा, कोथिंबीर टाकून पूर्ण म्हणजे आपल्याला समोस्यासाठी लागणार अशा पद्धतीने करून घेतलं. इकडं मुलग्यासाठी पास्ता बनवत होते आणि तिकडं मच्छीची आमटी. आणि मोजून 4 मी समोसे बनवलेले होते. तर असं स्ट्रिप्स नाही तयार होतं. त्यामध्ये ते सारण भरून थोडंसं त्यामध्ये चीज टाकून वरून पूर्णपणे छान बंद करून घेतलं पाण्याचं आतलं. आणि 4 समोसे बरोबर चांगल्या पद्धतीने असं भाजून घेतलं. आणि ह्या स्टेज तयार असतात, ह्या घेतल्या की बरं पडतं आहे, पटकन होतात.